हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियंका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जर कोणी नवीन असतील आणि त्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर अशा प्रकारे सबस्क्राईब करा. चला तर मग आज आहे क्रिशाचा बड्डे. तर बघा कशा प्रकारे सेलिब्रेशन वगैरे केलं आणि कशी तयारी चाललेली आहे. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे क्रिशा, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे पिल्लू, मनू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, मनूचा बर्थडे, मनूचा बर्थडे. आज आहे क्रिशाचा बर्थडे. पिल्लू पिल्लू हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे मनू. मनूचा बर्थडे आहे आज. आज कोणाचा बर्थडे आहे? मनूचा. पप्पी दे मला, पप्पी दे. क्रिशा दे. तर बघा आज आहे क्रिशाचा बड्डे आणि हॅपी बर्थडे म्हणलं की हॅपी बर्थडे सुद्धा खूप छान असं करत होती. तर बघा मी तिचे काही व्हिडिओ वगैरे काही शूट वगैरे करत होते आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तेवढ्यात पडलं तिळगुळाचं वरून आईचं नाव लिहिलेलं. तर बघा कशी करत होती. कसं पडलं? कसं पडलं क्रिशा? क्रिशा कसं पडलं? मनू ते कसं पडलं ग? अयो ए पेलो कसं पडलं? बघू बघू. अयो कसं पडलं? इकडं बघू, इकडं मला दाखव, मला दाखव की कसं पडलं. कसं पडलं? हो असं पडलं. ओ कसं पडलं? कसं कसं पडलं ते? कसं पडलं ते? हो असं पडलं. कसं वाटलं तुला क्रिशा पडल्यावर? कसं वाटलं तुला ते? मनू म्हण्या, ए म्हण्या, कसं वाटलं तुला ते पडल्यावरती? कशी घाबरली क्रिशा? अयो ओ झाला. ओ कसं झालं? ओ ओ झालं. कसं झालं क्रिशा? मग दाखव. हॅपी बर्थडे क्रिशा. मनू हॅपी बर्थडे. पिल्लू पिल्लू इकडे बघ ना. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. हे हॅपी बर्थडे कर ना. हे क्रिशा, क्रिशा हॅपी बर्थडे करते. हॅपी बर्थडे दे ग मला. हॅपी बर्थडे. ए हॅपी बर्थडे. अगं हॅपी बर्थडे असं नाही, असं नाही, असं हात देऊन हॅपी बर्थडे. अगं हॅपी बर्थडे. पिल्लू काय लावायचं? तसं बटन दबायचं, बोलायचं त्याच्यात बोलायचं. तू बोल. हा बोल, बोलून लाव. हा बोलून लाव. तू कसं लावायचं? दाखव मला, दाखव. असं बटन दाबायचं, बोलून दाखव. असं नाही करायचं. तिचा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. तिचं बर्थडे सेलिब्रेशन कसं केलं, आम्ही कसे तयार झाले हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल. बघा मी आणि अंश खूप छान असं तयार झालं होतं तिच्या बर्थडेला जाण्यासाठी. आणि ते राहते आमच्या शेजारी. तर खूपच आमचं असं जवळीक आहे. क्रिशाचं पण आमच्यासोबत खूपच छान असं लगाव आहे आणि खूप छान असं बॉन्डिंग पण आहे तिचं. तुम्ही सकाळच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. खूप छान राहते. पण आता बघा तिची ही आहे तिची मम्मी खूप छान तयार झाली होती. खाली सगळे बड्डेसाठी थांबली होती आणि क्रिशा झोपली होती माझ्या मांडीवरती. 8 वाजून गेले होते. 7:30चा टायमिंग सांगितला होता. पण क्रिशाला झोपून द्यावं म्हटलं छानपैकी आणि तिची खूप छान अशी झोप झाली. बघा खूप छान अशी तयार झाली होती पण झोपतच होती. म्हणतात तिची छान झोप झाल्यानंतर खाली गेल्यानंतर ना मस्त असा बर्थडे सेलिब्रेशन वगैरे करून देईल. तर तिचे बघा पुढे ऍक्शन. अशी स्माइल करते. अशी क्रिशा डोळे कसे करते? डोळे कसे करते? अशी स्माइल देते. अगं अशी करते. असं व्हिडिओ काढायचा. असं काढू. काढला तसंच काढला. हो आत्ताच काढला. तसंच काढला बाई. अजून कसं काढायचं? असं करायचं. अगं स्माइल. काय असं करायचं? स्माइल. अगं स्माइल. चला तर मग आम्ही निघालो होतो खाली. खूप छान अशी क्रिशा तयार झाली होती. खाली आल्यानंतर बघा तिची एंट्रीसाठी अशी गाडी वगैरे ठेवलं होतं
आणि खूपच छान असं डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि तिलाही खूप छान वाटत होतं. तीही तिचा बड्डे खूप छान असं एन्जॉय करत होती आणि भरपूर जण असे बड्डेसाठी आलेली होती. तिने भरपूर जणांना असं बड्डेसाठी इन्व्हाइट केलं होतं आणि क्रिशालाही असं खूप छान वाटत होतं. नवीन नवीन सगळे दिसत होते आणि त्या गाडीमध्ये काही गाणी वगैरे लागली होती तर तिचंही डान्स करणं चालू होते. वेगवेगळ्या कलरचे लाइटिंग वगैरे तिला दिसत होती आणि पहिलाच बड्डे आहे. खूप छान असं तिने एन्जॉय सेलिब्रेशन वगैरे स्वतः तिने एन्जॉय भरपूर केलं आणि गाडीमध्ये एंट्री करताना तिलाही खूप छान वाटत होतं कारण पहिल्यांदाच ती पण अशा गाडीमध्ये बसली होती आणि ती खूप छान असं एन्जॉय वगैरे करत होती आणि डेकोरेशन वगैरे असं भरपूर छान असं केलं होतं. भरपूर जणे आले होते बड्डेसाठी तिच्या आणि हा पहिलाच बड्डे होता म्हणून खूप तिने छानही एन्जॉय वगैरे केलं. गाणी साईडला गाणी चालली होती तर त्या गाण्यांमध्ये सुद्धा गाणी चालू झाल्यानंतर तिचा डान्स चालू होता. तर खूप छान तिने असे पोजही खूप छान दिले. खूप छान असा बड्डे सेलिब्रेशन वगैरे तिचा झाला. तर पुढे बघा बड्डे खूप छान असं सेलिब्रेशन केलेला आहे. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ करा आणि बघा की तिचा बड्डे कसा सेलिब्रेट वगैरे केला आणि तिने खूप छान असं एन्जॉय केलं. हे बघा बड्डे वगैरे चांगलं छान सेलिब्रेशन केल्यानंतर आयशा आणि त्याचे काही फ्रेंड म्हणजे सिद्धी वगैरे जी तिचीच क्रिशाची मोठी बहीण आहे चुलत बहीण ते वगैरे सगळे मुलाशी मस्त त्यांची मस्ती वगैरे चालू होती. एन्जॉय वगैरे करत होते आणि खूप छान असा बड्डे वगैरे सेलिब्रेट झाला. फोटो वगैरे चाललं होतं. काहींचं जेवण वगैरे चाललं होतं. तेवढ्यात मी माझे काही फोटो तिच्यासोबत काढून घेतले. काही व्हिडिओ वगैरे मी काढत होते. आणि कसा वाटला बड्डे क्रिशाचा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तिचे काही तिने फोटोसाठी फोटोग्राफर आले त्यातून काही तिने फोटोसाठी पोज वगैरे दिलेले आहेत. खूप छान छान असे मी फोटो तिचे पोस्ट केलेले आहेत. नक्की कंटिन्यू व्हिडिओ करा. आणि कसा वाटला क्रिशाचा हॅपी बड्डेचा ब्लॉग तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.